ನಮಸ್ಕಾರ. C9 ಕನ್ನಡ ಸುದ್ದಿವಾಹಿನಿಗೆ ಸ್ವಾಗತ. ನಾನು ನಿಮ್ಮ ಯಶೋಧ. ನಮ್ಮ ಪೂರ್ವಜರ ಕಾಲದಿಂದಲೂ ಹಜರತ್ ಖಾದರ್ ಶಹಾವಾಲಿ ಗಂಜೆ ಸವಾಯಿ ಬಾದಶಾಹ ನಗೋರಿ ಬಗ್ದಲ್ನ ಉರೂಸೆ ಶರೀಫ್ ಕಾ ಜಲ್ಸಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಹಮ್ಮಿಕೊಳ್ಳಲಾಗ್ತಾ ಇದ್ದು, ಈ ನಿಮಿತ್ತ ಏಪ್ರಿಲ್ 19ರಿಂದ ಏಪ್ರಿಲ್ 21ರವರೆಗೆ 3 ದಿವಸಗಳ ಕಾಲ ವೈವಿಧ್ಯಮಯ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಏರ್ಪಡಿಸಿದ್ದು, ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸುವ ಮೂಲಕ ಉರುಸೆ ಶರೀಫ್ ಕಾ ಜಲ್ಸಾವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸುವುದಾಗಿ ಶಾಹಾ ಖಲೀಫ್ ಅಲ್ಹಜ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇದ್ರೀಸ್ ಅಹಮದ್ ಸಾಹಬ್ ಖಾದ್ರಿ ಬಗ್ದಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ತಿಳಿಸಿದರು. ಕಲ್ಯಾಣ ಕರ್ನಾಟಕ ಭಾಗದಲ್ಲಿಯೇ ಮೊದಲು ಉರುಸೆ ಶರೀಫ್ ಕಾ ಜಲ್ಸಾ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡಿದ್ದು, ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆಯ ಬಗ್ದಲ್ನ ದರ್ಗಾ ಅಸ್ತಾನಯೇ ಖಾದ್ರಿಯಾ ಬಗ್ದಲ್ ಶರೀಫ್ ಎನ್ನುವ ಪ್ರತೀತಿಯನ್ನ ಹೊಂದಿದೆ. ಬರೀ ಬೀದರ್ ಜಿಲ್ಲೆ ಅಷ್ಟೇ ಅಲ್ಲದೆ ಕರ್ನಾಟಕ, ನೆರೆ ರಾಜ್ಯ ಸೇರಿದಂತೆ ಬೇರೆ ಬೇರೆ ದೇಶದಿಂದಲೂ ಕೂಡ ಜನರು ಬಂದು ಈ ಉರುಸೆ ಶರೀಫ್ ಕಾ ಜಲ್ಸಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗುತ್ತಾರೆ. ಹಾಗಾಗಿ ದಿನಾಂಕ 19ರಿಂದ 21ರವರೆಗೆ ಆಯೋಜನೆ ಮಾಡಲಾದ ಜಲ್ಸಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚಿನ ಸಂಖ್ಯೆಯಲ್ಲಿ ಭಾಗಿಯಾಗಿ ಶ್ರೇಷ್ಠ ಉಲ್ಮಾ ಅವರ ಧರ್ಮ ಗುರುಗಳ ದರ್ಶನ ಪಡೆದು ಸಂದೇಶ ಕೇಳುವುದಾಗಿ, ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಈ ಮೂಲಕ ಯಶಸ್ವಿ ಮಾಡುವುದಾಗಿ ಒಂದು ಶಾಹಾ ಖಲೀಫಾ ಅಲ್ಹಾಜ್ ಡಾಕ್ಟರ್ ಮೊಹಮ್ಮದ್ ಇದ್ರೀಸ್ ಅಹಮದ್ ಸಾಬ್ ಖಾದ್ರಿ ಬಗ್ದಲಿ ಅವರು ಮಾತನಾಡಿ ಮನವಿಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ವರದಿಗಾರರು ರೋಹನ್ ಮನೋಹರ್, ಬೀದರ್. हज़रत खादर वली गंजे सवाई बादशाह नागौरी का उर्स का जलसा बरोज़ इतवार 19 मई को 19 मई से 21 मई तक उर्स का जलसा जारी रहेगा, जिसका प्रोग्राम 19 मई को बाद असर खादरिया मंजिल से संदल खादरिया मंजिल से होते हुए आबादी में बड़ी धूमधाम के साथ आबादी में घूमता हुआ दरगाह आस्ताना पहुंचेगा और बादशाह संदल माली होगी और जिसमें उलमा मशाइखीन शाह खलीफा मोहम्मद इद्रीस अहमद खादरी और सैयद मोहम्मद यूसुफ साहब खादरी और उलमा मशाइखीन संदल माली अंजाम देंगे। फिर उसके बाद बादशाह के उलमा मशाइखीन का बयान होगा और उसके बाद मशहूर मारूफ ख़वाल, हिंदुस्तान के मशहूर मारूफ ख़वाल अपना नाता कलाम सुनाएंगे। महफिल समा जारी रहेगा और 20 मई को चिरागा रहेंगे, जिसमें बादशाह उलमा मशाइख का बयान होगा और उसके बाद ख़वालियाँ का प्रोग्राम जारी रहेगा और 21 मई को बाद फजर ख़त्म कुरान फातिहा ख़वानी होगी, उसके बाद रुखसत। इस तरीके से उर्स की कार्रवाई जारी रहेगी। उर्स में हर स्टेट से पब्लिक उर्स में शिरकत होती है और बहुत से लोग आते हैं और इस दरगाह से फैज़ आते हैं। सब हर मज़हब, हर मिल्लत इस उर्स में शिरकत होकर शरीक होते हैं और ये दरगाह बहुत मशहूर है और अल्लाह का फजल करम है कि लोग अपनी दिले मन्नतें मकसदें हासिल करते हैं, अक़ीदे से आते हैं और फैज़ पाते हैं। अल्लाह का शुक्र है कि यहाँ हज़ारों का मजमा होता है, हर स्टेट से लोग आते हैं और 3 दिन तक इस प्रोग्राम की कार्रवाई चलती है। अल्लाह ताला का शुक्र है कि अल्लाह सबको इस उर्स में शरीक होने के आवाम से गुजारिश की जाती है कि इस उर्स के जलसे में शिरकत फरमा कर सवाब दारेल हासिल करें।